श्री शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय रुद्राध्यायाचा महिमा आणि शिवभक्तीची शक्ती सांगतो. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय महिमा. श्री गणेशाय नमः. जे शिवभजनामध्ये रममाण आहेत, जे श्री शिवलीलामृत श्रवण करतात, जे शिवपूजन करतात, तेच धन्य होत. सूत मुनी शौनकादी मुनींना सांगू लागले की भक्तीने असो वा अभक्तीने रुद्राक्ष धारण केल्यास मिळणाऱ्या पुण्याला तोड नाही. हजारो रुद्राक्ष धारण करणारा साक्षात श्री शंकरासमान होऊन समस्त देवतांना वंदनीय होतो. दोन्ही मनगटात 16-16, शेंडीला 1, दोन्ही दंडांवर 12-12, कंठात 32, मस्तकावर 40, दोन्ही कानात 6-6 आणि गळ्यात 108 या प्रकारे विधीनुसार रुद्राक्ष धारण करणारा शिवपुत्राप्रमाणे होतो. कंठात रुद्राक्षमाळा धारण करणाऱ्याला पाश लागत नाही, म्हणजे पाप लागत नाही. त्यांना सद्गती मिळून शाश्वत रुद्रलोक प्राप्त होतो. रुद्राक्षमाळेने जपादी कर्मे केल्यास अनंत फळ मिळते. याबद्दल मी एक ऐतिहासिक उदाहरण देतो. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला एक विवेकबुद्धी असलेला प्रधान होता. तो अत्यंत चतुर आणि पंडित होता. राजाला पूर्व पुण्याईने पतिव्रता राणी लाभली होती. राजा आणि प्रधान यांनी खूप अनुष्ठान केले, तेव्हा त्या दोघांनाही पुत्ररत्न प्राप्त झाले. राजपुत्राचे नाव सुधर्म आणि प्रधानांच्या पुत्राचे नाव तारक ठेवण्यात आले. दोघेही निस्सीम शिवभक्त होते. नेहमी शिवध्यानात मग्न असत. दोघेही वैराग्यशील होते. लौकिक गोष्टींत त्यांचे मन रमत नसे. 5 वर्षांचे असताना आई-वडिलांनी घातलेले दागदागिने व रेशमी वस्त्रे फेकून देऊन ते रुद्राक्ष धारण करत, सदा शिवनामाचा उच्चार करत, शिवलीलामृताचेच श्रवण करत, सर्वांगाला भस्म फासत. राजा आणि प्रधान यांच्या या वर्तणुकीने आश्चर्यचकित झाले. एक दिवस राजगुरू पराशर महर्षी राजाच्या दर्शनास आले. राजाने त्यांना समोरे जाऊन साष्टांग नमस्कार केला आणि सिंहासनावर बसवले. षोडशोपचारांनी त्यांची विधिवत पूजा केली. त्यानंतर राजाने भक्तिविनयाने हात जोडून म्हटले, महानुभाव, माझा आणि मंत्र्याचा पुत्र दोघेही रात्रंदिवस शिवध्यानात मग्न असतात. ते सुवर्ण किंवा रत्नालंकार घालत नाहीत. वैराग्यशील होऊन भस्म आणि रुद्राक्ष धारण करतात. त्यांना राजविलास अजिबात आवडत नाही. नेहमी एकांतप्रिय असतात. असे झाले तर पुढे ते राज्य कसे चालवतील याची मला चिंता वाटते. असे म्हणून त्या दोघांना बोलावून मुनींच्या चरणी लीन केले. मुनींनी त्यांना उचलले आणि ज्ञानदृष्टीने पाहून म्हणाले, हे दोघे असे शिवभक्त का झाले हे मी तुला सांगतो. त्यांचे पूर्ण चरित्र ऐक. असे म्हणून ते सांगू लागले. पूर्वी काश्मीर देशात नंदी नावाचे एक उत्तम नगर होते. तिथे महानंदा नावाची एक श्रेष्ठ वारांगना म्हणजे गणिका राहत होती. ती स्वर्गसुंदरीसारखी रूपवान होती. तिच्या भाग्याला पारावार नव्हता. रत्नजडित चामरे तिच्यावर नेहमी ढाळली जात होती. तिच्या पायात रत्नखचित पादुका होत्या. तिच्याकडे अनेक विचित्र आणि मौल्यवान वस्तू होत्या. रत्नजडित पलंग होता. ती नेहमी दिव्य आभूषणांनी नटलेली असे. तिच्या शरीरातून सुगंध दरवळत असे. तिच्याकडे हत्ती, घोडे, गायी आणि अनेक दासदासी होत्या. तिचे गायन ऐकून किन्नरही थक्क झाले होते. तिच्या नर्तनावर कामदेवही मोहित होत असे. तिचे नर्तकौशल्य पाहून सर्व राजे मान डोलवत असत. ती वेश्या असली तरी एका अर्थाने पतिव्रता होती. ज्या पुरुषाला तिने वचन दिले असेल त्या दिवशी ती दुसऱ्या कोणाच्याही अधीन होत नसे. ती परमशिवभक्त होती. प्रदोष व्रत आणि शिवरात्रीचे नियम पाळत होती. ती दानशूर आणि उदार होती. नेहमी अन्नछत्र चालवीत. रोज शिवाला लक्ष बेलपत्रे अर्पण करून पूजा करीत. ब्राह्मणांकडून महारुद्र अभिषेक करून घेत. याचकांच्या इच्छा पूर्ण करीत. श्रावण महिन्यात कोटी लिंगांची पूजा करीत. भद्रसेन राजा सावध चित्ताने पुढची कथा ऐक. तिने एक कोंबडा आणि एक माकड प्रेमाने पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांनाही नाचायला शिकवले होते.
तिने आपल्या नृत्यगृहात शिवलिंगाची स्थापना केली होती. कोंबडा आणि माकड त्यांना तिथेच समोर बांधून ठेवले होते. तिथे नित्य शिवपुराण चालत ते प्राणीही ऐकत. महानंदा शिवापुढे गायन करत आणि कोंबडा आणि माकडाच्या कपाळाला विभूती लावून त्यांना शिवापुढे नाचवत असे. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्यांनाही शिवभजन लाभले. एक दिवस तिची सत्व परीक्षा पाहण्यासाठी सदाशिव व्यापाऱ्याच्या म्हणजे वैश्याच्या वेशात तिच्या घरी आले. त्यांचे रूप पाहून महानंदा तन्मय झाली आणि स्वतःच्या हाताने रत्नमंचावर बसवून त्यांची पूजा केली. भक्तांना देवाची ओळख लवकर पटते. शिव वेशांतरात असले तरी आतील तेज लपून राहील का? त्या व्यापाऱ्याच्या हातात विश्वकर्माने बनवलेले अमूल्य कंकण होते. त्याने ते काढून तिच्या हातात घातले. तेव्हा महानंदा आनंदी झाली आणि म्हणाली की मी 3 दिवस तुमची दासी म्हणून राहीन. त्याने ते मान्य केले आणि आपल्या जवळचे सूर्यासारखे प्रकाशमान असलेले शिवलिंग बाहेर काढले. महानंदा जय जय चंद्रमौली म्हणून तन्मय झाली. व्यापारी महानंदेला म्हणाला की हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, म्हणून याचे जतन कर. याला काही इजा झाली तर मी अग्निप्रवेश करून प्राण त्याग करीन, असे माझे कठीण व्रत आहे. महानंदेने ते मान्य केले आणि ते लिंग नृत्यगृहात ठेवले. त्यानंतर दोघे शयनगृहात गेले. शिवाने तिची श्रद्धा आणि धैर्य पाहण्यासाठी एक कौतुक म्हणजे लीला रचली. क्षणात नृत्यशाळेला आग लागली आणि ती जळू लागली. तेव्हा वैश्याने महानंदेला जागे केले. ती घाईघाईत उठली. तोपर्यंत कोंबडा, माकड आणि पूर्ण नृत्यशाळा भस्म झाली. अग्नी शांत झाल्यावर वैश्याने विचारले की माझे दिव्य लिंग तू जपून ठेवले आहेस ना? महानंदा घाबरली. छाती पिटून घेत दिव्य लिंग जळाले म्हणून दुःख करू लागली. वैश्य म्हणाला की आज आपल्या नियमाचा दुसरा दिवस. माझ्या नियमाप्रमाणे मी प्राण त्याग करीन. असे म्हणून त्याने अग्नी प्रज्वलित केला आणि ओम नमः शिवाय म्हणत तो अग्नीत उडी मारला. हे पाहून महानंदेने आपली सर्व संपत्ती दान केली. स्नान केले, भस्म आणि रुद्राक्ष धारण केले. हृदयात शिवध्यान करत हर हर शिव शिव असा घोष करत तिने निशंकपणे अग्निप्रवेश केला. जसा उदयाचलावर सूर्य उगवतो तसे शिवभक्तांना संकटातून वाचविण्यासाठी प्रगट झाले. त्यांच्या डोक्यावर जटाभार होता, जटेत गंगा होती, शिरावर चंद्रकला होती. नीलकंठाने सर्वांगाला भस्म लावले, व्याघ्र चर्म धारण केले होते, गळ्यात रुंडमाळा होती. त्यांनी महानंदेला हातांनी उचलले आणि म्हणाले की मी प्रसन्न आहे, वर माग. महानंदेने या नगराचा उद्धार करा असा वर मागितला. शिव तथास्तु म्हणाले. महानंदा आपल्या आई आणि बांधवांसह दिव्य विमानात बसून शिवलोकास गेली. पराशर ऋषी भद्रसेन राजाला म्हणाले, हे 2 बालक पूर्वी ते 2 कोंबडा आणि माकड होते. गळ्यात रुद्राक्ष, विभूती आणि शिवकीर्तनाच्या पुण्यामुळे या जन्मी तुमच्या उदरी जन्माला आले आहेत. माकड तुझा मुलगा आहे आणि कोंबडा मंत्र्याचा पुत्र आहे. पूर्वसंस्कारामुळेच ते रुद्राक्ष आणि विभूती धारण करीत आहेत. भद्रसेन आणि प्रधान यांनी गुरूंना नमस्कार करून विचारले, या मुलांची लक्षणे कशी आहेत? पराशर ऋषी म्हणाले, मी खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल, मी काय करू? राजा विनयाने म्हणाला, स्वामी, आपण सत्यच सांगा. आपण संकटावर उपाय करण्यास समर्थ आहात. पराशर म्हणाले, राजा ऐक, तुझ्या मुलाचे आयुष्य फक्त 12 वर्षे आहे. त्यातील 7 दिवस शिल्लक आहेत. 8व्या दिवशी तुझ्या मुलाचा मृत्यू होईल. हे ऐकताच राजा दुःखाने ऋषींच्या पाया पडला. आता पुढे काय करू सांगा? तेव्हा दयानिधी पराशर ऋषी म्हणाले, राजा, तू जगद्रूप उमाकांत शिवाला शरण जा. भीती सोडून शिवध्यानात रहा. शूलपाणी सर्वांचे रक्षण करतील. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकात काळाला जिंकणारा देव म्हणजे सच्चिदानंद श्री शंकरच आहे. ज्यांनी सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाला निर्माण केले आणि वेद दिले. त्या वेदांमधील यजुर्वेदाचे सार म्हणजे रुद्राध्याय आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. रुद्राभिषेकाने आयुष्य वाढते. तू 10,000 रुद्र जपाने शिवाला अभिषेक कर आणि ते तीर्थ मुलाला पाज. त्याने तो 10,000 वर्ष आयुष्य असलेला होईल. म्हणून लवकर विद्वान ब्राह्मणांना बोलाव.
राजाने पराशर ऋषींच्या उपदेशानुसार 1000 ब्राह्मणांना बोलावले. पुण्यवृक्षाखाली सहस्त्र कलशांनी शिवाला अभिषेक केला आणि 7 दिवस मुलाला ते तीर्थ पाजले. 8व्या दिवशी सकाळी तो बालक निश्चेष्ट पडला. त्याच वेळी पराशरांनी येऊन त्याच्यावर तीर्थ शिंपडले. तेव्हा तिथे एक भयानक दंडधारी यमदूत उभा राहिला. सर्व ब्राह्मणांनी जोरात रुद्रपठण करून मुलावर मंत्राक्षता टाकल्या. तेव्हा तो यमदूत दूर झाला. त्याला मुलाजवळ जाता येईना. त्याने पाश फेकला, पण तिथे एका शिवदूताने येऊन यमदूताला मारले. यमदूत घाबरून पळून गेला. राजपुत्र शुद्धीवर आला आणि उठून बसला. राजाने आनंदाने ब्राह्मणांची पूजा केली आणि भोजन दिले. इतक्यात तिथे नारद मुनी आले. राजाने त्यांचे स्वागत केले आणि विचारले, स्वामी, काय विशेष घडले? नारद म्हणाले, राजा, मी कैलासाला गेलो होतो. मृत्यू तुझ्या पुत्राला न्यायला आला होता, पण शिवदूताने त्याला पळवून लावले. यमदेवाने चित्रगुप्ताची वही तपासली, तेव्हा तिथे आधी 12 वर्षे आयुष्य लिहिले होते, पण त्याच्यापुढे 10,000 वर्षे असे नवीन आयुष्य लिहिले होते. यमदेवाने आपला अपराध मान्य करून शंकराची स्तुती केली. राजा, पराशर ऋषींच्या कृपेने तुझ्या पुत्राने मृत्यूवर विजय मिळवला, असे सांगून नारद निघून गेले. राजपुत्राने पुढे 10,000 वर्षे राज्य केले. रुद्राध्यायाचा महिमा अपार आहे. ही कथा ऐकणाऱ्यांना आणि पठण करणाऱ्यांना परमेश्वर अखंड आयुरारोग्य देतो, यात शंका नाही. श्री शिवलीलामृत 11व्या अध्यायाचे विशेष फल: मृत्युभय निवारण, अकाली मृत्यूची भीती दूर होते, पाप विमोचन, पंचमहापापे भस्म होतात, रुद्राक्ष भस्म महिमा, वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होते, सकल सौभाग्य, जीवनात सुख आणि कीर्ती मिळते. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव.